ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम यांनी अनोखे आंदोलन केले. नालेसफाई की हातसफाई अशा घोषणा देत त्यांनी थेट नाल्यात उतरून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील अनेक भागातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्षात नाले पूर्णपणे साफ केले जात नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे महेश कदम यांनी सांगितले. महापालिका प्रशासन केवळ कागदोपत्री कामे दाखवत असून नालेसफाईच्या नावाखाली हातसफाई केली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने नालेसफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महेश कदम यांनी दिला. याचवेळी स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांनी महेश कदम यांच्यावर टीका करत ते रील स्टार असून जनतेने त्यांना नाकारले आहे असा टोला लगावला. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाली नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक सन्मान्य महापौर मॅताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा. पूर्ण नाला पॅक आहे. घाणीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातना बाहेर येणार नाही. बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गायीचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे. 5 दिवसा मान्सून यायची लक्षणं आहेत. उद्या जर दरवर्षीप्रमाणे 200-250 कुटुंब राहतात, त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो.